नाशिक जिल्ह्यामधल्या सटाणा तालुक्यातल्या मुंजवाड इथल्या दीपक सूर्यवंशी या प्रगतिशील शेतकऱ्याला यंदा मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन मिळालं। त्यामुळे त्यांच्याकडच्या पारंपरिक चाळीत कांदा साठवूनही जवळपास 250 क्विंटल कांदा त्यांना उघड्यावरच ठेवावा लागला। यावर उपाय म्हणून दीपक सूर्यवंशींनी त्यांच्या मालकीच्या डाळिंब पॅकिंग शेडमध्ये लोखंडी जाळीचा आमच्या चाळी संपलेल्या होत्या। भाड्याने चाळ घेतली तर ती महाग पडते, नवीन चाळ करणं शक्य नव्हतं। वातावरण बिघडत होतं आणि माल काढून पडलेला होता, म्हणून हा प्रयोग करायचा आम्ही प्रयत्न केला आणि तो प्रयोग 100% सक्सेस झाला असं आम्हाला वाटतंय। आता दीपक सूर्यवंशी यांची ही गोलाकार कांदा चाळ सर्वच दृष्टीने उपयोगी ठरते। याच्यामध्ये साहेब खर्च खूप कमी आहे, वेळेची बचत खूप मोठी आहे आणि त्यानंतर साठवण क्षमता जी आहे ना ती खूप चांगली आहे। चारी बाजूने हवा मोकळी फिरते। खूप यशस्वी आणि चांगला प्रयोग वाटलाय मला। आतापर्यंत असा प्रयोग कधीच पाहिला नाही। दीपक सूर्यवंशी यांचा हा कल्पक प्रयोग खरोखरच वाखाणण्याजोगा असा आहे। इतर शेतकऱ्यांनाही तो तितकाच उपयोगाचा आणि वापर करण्याजोगा आहे। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।